विधानसभांची निवडणूक झाल्यानंतर मोदींचा, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडता कार्यक्रम म्हणजे निवडणुकांमध्ये प्रचार करण्याचं जे काम हे संपल्यानंतर त्यांनी आता जनतेला लुटायला सुरुवात केलेली आहे। 5 राज्यांची निवडणूक झाल्यानंतर सातत्याने टप्प्याटप्प्याने 4 वेळा दरवाढ केलेली आहे। ती 4 वेळेची दरवाढ ही कुठचीही गरज नसताना या मोदी सरकारने सातत्याने शेतकऱ्यांची, भारताच्या जनतेची लूट केलेली आहे। ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सातत्याने कच्च्या तेलाचे दर हे कमी असताना मोदी सरकारने त्याच्यावर 33 रुपये सरचार्ज आकारलेला आहे। आणि आज सुद्धा केंद्र सरकार जर हा सरचार्ज कमी करतं तर हे पेट्रोल डिझेल हे 70 रुपयापेक्षा कमी दरामध्ये आजही भारतातल्या नागरिकांना मिळू शकतं। परंतु देशाचे पंतप्रधान स्वतः सांगतात की माझ्या रक्तामध्ये व्यापार भरलेला आहे आणि मी एक व्यापारी माणूस आहे, त्याच्यामुळे पंतप्रधानांना प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापार करण्याची ही इच्छा होत असते। ते व्यापार करून, म्हणजे एक म्हण आहे की ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची प्रजा भिकारी, अशी प्रचिती आता देशामध्ये सर्व नागरिकांना अनुभवायला मिळते आहे। या महाराष्ट्र राज्याचे असंवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चुकीचं वक्तव्य केलं आहे की शेतकरी डिझेलचा साठा करून काळा बाजार करत आहे। हे इतकं असंवेदनशील वक्तव्य आहे। ज्यांनी कधी शेती केलेली नाहीये, जे कधी बांधावर गेलेले नाहीये, ज्यांनी कधी शेतीची मशागत केलेली नाहीये, त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी समजणार काय? शेतकऱ्यांचं जे उत्पादन होतं, जो माल होता, त्याला आधार भाव दिला पाहिजे, त्याला MSP दिला पाहिजे, योग्य दरामध्ये ते खरेदी केले पाहिजे। ते न करता शेतकऱ्यांचा माल अतिशय कमी दरामध्ये गावागावातील परदेश म्हणजे परराष्ट्रातील व्यापारी येऊन कमी दरामध्ये विकत घेतात आणि ते नाफेडला विकतात। नाफेडला ते मोठ्या म्हणजे चढ्या भावामध्ये विकतात आणि नफेखोरी हा व्यापारी करतो, शेतकरी मात्र त्याच्यामध्ये लुटले जातो। याच्याकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष द्यायच्या ऐवजी ते शेतकऱ्यांना म्हणतात की तुम्ही डिझेलचा काळा बाजार करतायत। हे सरकार, नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकार किती संवेदनशील आहे याच्यातून हे स्पष्ट होतं। आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी करत आहे।